हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तिळाची चिक्की कशी बनवायची ते दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा। आणि सखीज किचन मीनाक्षी या चॅनलवर तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे। शक्यतो तीळ घेताना गावरान आणि बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे। या तिळांना पांढऱ्या तिळापेक्षा चवसुद्धा खूप छान असते। मंद ते मध्यम गॅसवर एकसारखं हलवत तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजायला सुरुवात झाली की त्यातून चटचट असा आवाज येतो, तेव्हा गॅस बंद करायचा आहे। तीळ जर जास्त भाजले गेले तर चिक्की कडवट लागू शकते, त्यामुळे भाजताना काळजी घ्यायची आहे। तीळ आता व्यवस्थित भाजलेले आहेत। एका भांड्यामध्ये काढून ते थंड होऊ द्यायचे आहे। 1 वाटी तिळासाठी इथे मी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे, म्हणजे एकसारखा तो विरघळला जातो। आणि नेहमीचाच पुरणपोळीसाठी वापरतो तोच गूळ मी इथे घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि गूळ विरघळायला सुरुवात झाली की एकसारखं हलवत राहायचं। गॅस मंद ठेवायचा आहे आणि ज्याच्यावर चिक्की बनवायची आहे त्याला आधीच तुपाचा हात लावून ठेवायचा आहे। पाक झाला की नाही हे पाहण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्ये थोडा थोडा पाक टाकून बघायचा आणि चेक करायचा आहे मध्ये मध्ये। या पाकाची गोळी झाली पाहिजे आणि परत वाटीत टाकताच त्याचा आवाज झाला पाहिजे। खेचताना तार तुटली की पाक झाला असं समजायचं। आता पाकामध्ये सुंठपूड आणि वेलची पूड घालून घ्यायची आणि ताबडतोब मिक्स करायची आहे। थोडंसं म्हणजेच अर्धा चमचा तूप घालायचं। तुपामुळे चिक्की चवीला छान लागते आणि चमकदारसुद्धा दिसते। चांगलं व्यवस्थित तूप मिक्स करायचं आणि यामध्ये आता तीळ घालून घ्यायचे आहेत। गुळामध्ये पटापट एकजीव करून घ्यायचे आहेत तीळ आणि गॅस बंद करायचा आणि हा गोळा तूप लावलेल्या पाटावर घालायचा आणि त्यावर प्लास्टिक शीट घालून लाटण्याने पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ लाटू शकता। पाक व्यवस्थित झाला की चिक्कीसुद्धा व्यवस्थित होते। फक्त गरम असतानाच पटापट लाटून लगेचच कट करायचं असतं। गार झालं तर चांगलं लाटताही येत नाही आणि कटसुद्धा व्यवस्थित होत नाही। आपण इथे आता हव्या त्या आकाराची चिक्की कट करून घेणार आहोत आणि थंड झालं तर असं कट करता येत नाही। 10 ते 15 मिनिटांनी चिक्की कडक होते तेव्हाच अशा पद्धतीने ती सुट्टी करून घ्यायची आहे, मोकळी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता किती छान वड्या झाल्या आहेत। एकदम कुरकुरीत खमंग चिक्की झालेली आहे आणि चिक्कीचे सहज तुकडे होतात। तुम्ही सुद्धा येत्या संक्रांतीला किंवा कधीही अशा प्रकारची चिक्की बनवून बघा, खूप छान होते। आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।